नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन सरकारी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या देशात औद्योगिक क्षेत्रात वाढ होत चालली आहे, त्यामुळे विजेच्या मागणीत दिवसेंदिवस प्रचंड वाढ होत आहे। वीज निर्मितीसाठी मित्रांनो वापरण्यात येणाऱ्या कोळशाचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वीज निर्मिती करणाऱ्या साधनांची कमतरता भासू लागली आहे। त्यामुळे देशात पुढच्या येणाऱ्या काळात विजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून मित्रांनो, केंद्र सरकार ऊर्जा मंत्रालयाने महाराष्ट्रात रूफटॉप सोलर योजना राबवण्याचा संकल्प केलेला आहे। मित्रांनो, त्याचे ऑनलाईन फॉर्म सुद्धा चालू झालेले आहेत। मित्रांनो, आपण या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, मिळणारे फायदे व या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे व या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, योजनेचे नाव रूफटॉप सोलर योजना महाराष्ट्र आहे। यामध्ये लाभार्थी घरगुती ग्राहक, गृहनिर्माण, रहिवासी संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, गाव, पाडा, वस्ती किंवा दुर्गम आदिवासी जमाती हे लाभार्थी असणार आहेत। मित्रांनो, या योजनेसाठी 40% अनुदान घोषित झालेले आहे। मित्रांनो, या योजनेचा अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे। मित्रांनो, आपण आता या योजनेची वैशिष्ट्ये पाहूया। मित्रांनो, यामुळे घरगुती बिलात मोठी बचत होणार आहे। तसेच घरगुती ग्राहक, गृहनिर्माण, रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेला या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे। मित्रांनो, यामध्ये 1 ते 3 किलोवॅट पर्यंत 40% अनुदान मिळणार आहे व 3 किलोवॅट पेक्षा अधिक ते 10 किलोवॅट पर्यंत 20% अनुदान मिळणार आहे। सामूहिक वापरासाठी 500 किलोवॅट पर्यंत, परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था यांना 20% अनुदान मिळणार आहे। ही योजना वेगवेगळ्या टप्प्यात विभागली गेलेली आहे। आता आपण पहिल्या टप्प्यात राज्यातील कोणकोणते जिल्हे समाविष्ट आहे याची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण 7 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। प्रत्येक जिल्ह्यात 25,000 सोलर सिस्टीम बसवण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यात राज्यात एकूण 1,75,000 सोलर सिस्टीम बसवण्यात येणार आहे। यामध्ये समाविष्ट जिल्हे कोणकोणते आहेत ते आता पाहूया। यामध्ये पुणे, नाशिक, अकोला, नांदेड, लातूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर हे 7 जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। या योजनेसाठी आता आपण कोणाला लाभ घेता येणार आहे ते पाहूया। मित्रांनो, या योजनेसाठी वरील 7 जिल्ह्यातील लाभार्थी पात्र आहेत व लाभार्थ्यांचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे। योजनेत गरीब आणि मध्यमवर्गीय लाभार्थ्यांना प्राधान्य असेल। मित्रांनो, या योजनेचे फायदे आता आपण पाहूयात। मित्रांनो, या योजनेमुळे ग्राहकांचे वीज बिल कमी होईल आणि मोठ्या प्रमाणात बचत होईल। तसेच या योजनेसाठी पात्र असलेले लोक त्यांच्या रिकाम्या छताचा वीज निर्मितीसाठी योग्य वापर करू शकतील। या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि देशात स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल। रूफ टॉप सोलारसाठी 1, 2 व 3 किलोवॅटसाठी येणारा खर्च व मिळणारा लाभ याची आता आपण माहिती घेऊयात। मित्रांनो, आता आपण पहिल्या कॉलम मध्ये रूफ टॉप सोलर सिस्टीम क्षमता किलोवॅट मध्ये पाहूया। किलोवॅट मध्ये दिलेला आहे। दुसऱ्यामध्ये अंदाजे खर्च व तिसऱ्या कॉलम मध्ये अनुदान व येणारा प्रत्यक्ष खर्च चौथ्या कॉलम मध्ये दिलेला आहे। तसेच छतावर लागणारी जागा ही 5व्या कॉलम मध्ये देण्यात आलेली आहे। मित्रांनो, आता 1 किलोवॅट साठी अंदाजे 52,000 रुपये खर्च येणार आहे व त्यासाठी 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे व आपल्याला प्रत्यक्ष 34,500 रुपये खर्च करावा लागणार आहे। मित्रांनो, यासाठी 100 चौरस फूट आपल्या छतावरती जागा असणे आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, 2 किलोवॅट साठी 1,05,000 रुपये इतका अंदाजे खर्च येणार आहे व त्यासाठी अनुदान 36,000 रुपये मिळणार आहे। तसेच यासाठी येणारा प्रत्यक्ष खर्च 69,000 रुपये आहे व छतावर लागणारी जागा ही 200 चौरस फूट आहे। तसेच 3 किलोवॅट साठी अंदाजे खर्च 1,57,000 रुपये आहे व अनुदान 54,000 रुपये मिळणार आहे। तसेच येणारा प्रत्यक्ष खर्च 1,03,000 रुपये एवढा आहे व छतावर लागणारी जागा 300 चौरस फूट एवढी आवश्यक आहे। या योजनेसाठी लागणारी
कागदपत्रे कोणकोणती आहेत ती पाहूया। मित्रांनो, यामध्ये आपल्याला लाभार्थ्याचे आधार कार्ड, राशन कार्ड, वीज बिल, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत। मित्रांनो, या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच मी डिस्क्रिप्शन मध्ये या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या मित्रांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा। मित्रांनो, आपल्या मराठी टेरा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत। धन्यवाद।